अटल हूँ पाहून ठाणेकर गहिवरले. भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून चित्रपटाचा विशेष शो. भारतरत्न श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जीवन कहाणी उलगडणारा मैं अटल हूँ हा बायोपिक चित्रपट पाहून ठाण्यातील रसिक गहिवरले. अटल बिहारी वाजपेयींचा संघर्षापासून पंतप्रधान पदापर्यंत झालेला प्रवास आणि त्यांची देशभर जनतेप्रती समर्पित भावना पाहून अनेकांच्या डोळ्यात आसवे आली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर मैं अटल हूँ हा बायोपिक प्रदर्शित झाला. नव्या पिढीला हा बायोपिक पाहून स्वर्गीय अटलजींपासून प्रेरणा घेता येतील या उद्देशाने आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने ठाण्यातील 3 हात नाका येथील मूव्ही मॅक्स चित्रपटगृहात नागरिकांसाठी मोफत विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृह पूर्णपणे भरल्यामुळे अनेक नागरिकांना परतावे लागले. यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, बायोपिकचे दिग्दर्शक व ठाण्याचे रहिवासी रवी जाधव यांची उपस्थिती. मैं अटल हूँ हा चित्रपट देशातल्या तरुणाईला एक नवीन अध्याय देणारा असेल. खऱ्या अर्थाने अटल बिहारींचं पूर्ण आयुष्य जे आहे ते ज्याला म्हणता येईल एक आदर्श आयुष्य, आदर्श लोकप्रतिनिधीसारखं काम, आदर्श प्रधानमंत्रीसारखं काम आणि अटलजींचं सगळं अष्टपैलू जे नेतृत्व आहे, कवी हृदयाचे अटलजी हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. मला आनंद वाटतो की पुढच्या अनेक पिढ्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, कसं नेतृत्व असायला पाहिजे, कसं वक्तृत्व असायला पाहिजे, कशा प्रकारची संस्कृती जोपासायला हवी, ते खऱ्या अर्थाने अटलजींच्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला मैं अटल हूँ हा जो चित्रपट आहे आणि त्याच्यासाठी आत्ता असलेला प्रतिसाद, त्याची वर्तमानपत्रात होत असलेली चर्चा, हे सगळं बघितलं तर लक्षात येतं की मैं अढळ हूँ असं अटलजींचं स्थान आहे. आणि विशेषतः महाराष्ट्राशी त्यांचं वेगळं नातं आहे. त्यांना मराठी भाषाही येत होती आणि अटलजींच्या कार्यकर्तृत्वाचे जे सगळे पैलू आहेत, एक ज्येष्ठ नेते म्हणून देशाचे, त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून असलेली त्यांची कामगिरी, कवी आणि साहित्यकार, एक ज्येष्ठ पत्रकार या नात्याने त्यांनी केलेलं काम, या सगळ्याची एक अमिट छाप भारतीय जनमनावर आहे. आणि मला असं वाटतं की अटलजींवर जेवढं प्रेम लोकांनी केलं आहे अलीकडच्या काळामध्ये, गेल्या 20 वर्षामध्ये अटलजींनी जे जे काम केलं आहे त्याची सगळ्याची आठवण लोकांच्या मनामध्ये नेहमी सदैव ताजी राहिलेली. मैं अटल हूँ हा चित्रपट देशभरात सगळ्याकडे प्रदर्शित होतो आहे आणि या इकडे ठाण्यामध्ये हा आवर्जून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर युवा जे कार्यकर्ते आहेत किंवा नवतरुण आहेत त्यांच्यापर्यंत अटलजींच्या जीवनाची कहाणी पोचली पाहिजे या दृष्टिकोनाने या चित्रपटाचं आम्ही प्रदर्शन ठेवलेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्वकष स्वच्छता मोहिमेस माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वच्छता अभियान व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवल्यास शहर प्रदूषणमुक्त होईल. आमदार संजय केळकर. मंदिर व मंदिर परिसराची विहिरीच्या पाण्याने स्वच्छता. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वकष स्वच्छता मोहीम आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबतच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत प्रभागातील सफाई सोबतच मंदिरे तसेच मंदिर परिसरही झाडलोट करून पाण्याने स्वच्छ करण्यात आला. सर्वकष स्वच्छता मोहीम ही व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तरी निश्चितच ठाणे शहर प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. या मोहिमेत आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका कविता पाटील, कमल चौधरी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, दिनेश तायडे, अनघा कदम तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी सहभागी झाले होते. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम संपूर्ण देशभर सुरू आहे. ठाण्यातही महापालिकेच्या माध्यमातून देखील शहरात सर्वकष स्वच्छता अभियान सुरू आहे. ही स्वच्छता मोहीम केवळ 1 दिवसाची नसून ती गेले अनेक दिवसापासून सुरू आहे आणि पुढे देखील सुरू राहणार आहे. शहर स्वच्छ असले की वातावरण देखील प्रदूषणमुक्त असते, माणसाचे मन देखील स्वच्छ राहते. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीचे स्वरूप दिले असून ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच आपले ठाणे शहर प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे शहरामध्ये लोकसहभागामधनं आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पूर्ण शहरभर लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि केवळ 1 दिवसाची नसून अनेक दिवस ही चालू आहे आणि पुढे देखील चालू राहणार आहे. काही मंदिरांमधली देखील स्वच्छता मोहीम पार पडलेली आहे. त्या मंदिराच्या भोवती राहणारे जे भक्त आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. खरं म्हणजे शहर स्वच्छ असलं तर लोकांना राहण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रदूषणमुक्त ते राहू शकतात. जसं मन स्वच्छ असलं की नियत साफ राहते, तसं आपलं शहर देखील स्वच्छ असलं पाहिजे. आणि या भावनेने ही एक चळवळ आहे मोदींनी जी सुरू केलेली आहे. महात्मा गांधींनी याची पायाभरणी केली, परंतु नरेंद्र मोदीजींनी ही एक चळवळीचं रूप त्याला दिलं आणि पूर्ण देशभर ही मोहीम जी आहे ती चालू आहे. आणि ही मला वाटते प्रत्येक व्यक्तीपासून ते समूहापर्यंत ही चालू ठेवली तर खऱ्या अर्थाने याचा फार मोठा लाभ जो आहे तो आरोग्याला देखील होईल, प्रदूषणाच्या दृष्टीने देखील त्याचा फायदा होईल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात फडणवीसांच्या हस्ते रामायण महोत्सवाचं उद्घाटन संपन्न. सुशासन, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. मोदींनी दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त,
परिवारवादमुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत, श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना पंतप्रधान मोदींनी मांडल्या आहेत. दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली. सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा निपात श्रीरामाने केला. त्याचप्रमाणे भारतातील दुर्जन शक्ती आहेत. खिळखिळ करणाऱ्या शक्ती, दहशतवाद माजवणाऱ्या शक्तींचा निपात होणारच हे मोदी यांनी दाखवून दिले. आज आवश्यकता पडली तर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक होतो. 370 कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितलं जातं, भारताचे तुकडे तुम्हाला करू देणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले. रामराज्याची संकल्पना मांडताना ते म्हणाले की दहशतवादमुक्त राज्य, रामराज्य म्हणजे गरिबांना देखील अधिकार देणारे राज्य, शेवटच्या माणसाचा विचार करणारे राज्य. गावदेवी मैदान येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे अध्यक्ष संजय वागुले, कार्यक्रमाचे आयोजक सुजय पत्की आणि ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराज्याची संकल्पना ही संकल्पना काही पहिल्यांदा आपण मांडतो असं नाही आहे. तर आपण बघितलं तर तुकाराम महाराज म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाव ओविये, तळिता कांडिता जेविता ग बाईये, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामसुख दिले आपुले, नव्या तया गर्भवासी येणे जाणे कोणतीले. त्यामुळे रामराज्याची संकल्पना ही तुकाराम महाराजांनी देखील मांडली की रामराज्य काय आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. आपल्याला कल्पना आहे की महात्मा गांधींनी देखील सातत्याने रामराज्याची संकल्पना मांडली होती. आणि महात्मा गांधी काय म्हणत होते की ज्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, ज्या राज्यामध्ये गरीब कल्याणाचा विचार होतो ते राज्य म्हणजे खऱ्या अर्थानं रामराज्य. आणि म्हणूनच रामराज्य म्हणजे नेमकं काय? सुशासन, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं मत.
विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेद आपण आणखी पुढे नेऊ शकतो, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलं. आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन या विषयावरती आयुष मंत्रालय, भारत सरकारतर्फे ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि AISECON 2024 आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुकसान रोखण्याचा प्रयत्न आहे, असे श्री आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांनी संमेलनात म्हटले. आयुर्वेदिक शास्त्रातील उपायांचा आधुनिक वैद्यक उपचार पद्धतीत उपयोग करून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवताना रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते पुढे म्हणाले. आयुर्वेदासाठी विशेष कार्य करणाऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र तिगुणा, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, वैद्य जयंत देवपुजारी, डॉक्टर मनोज नेसारी, मिनिस्ट्री ऑफ आयुष भारत सरकार आणि वैद्य राकेश शर्मा, वैद्य मनोज वैद्य रामदास आवाड इत्यादी उपस्थित होते. सर सामने सर कम नजदीक मैडम थोड़ा क्लोज डॉक्टर साहब मैडम कम क्लोज डॉक्टर साहब यस सर सामने मैडम बाद में लीजिए, मैडम बाद में लीजिए वो यस महाराज जी ठाण्यात मैदान उपलब्ध होत नसतील तर मुंबईत यावे, मैदान उपलब्ध करून देऊ. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या क्रिकेटच्या बेस स्पर्धा आहेत. त्यातच ही स्पर्धा सलग 47 वर्ष खेळवणे हे मोठं काम आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट संघाला चांगले खेळाडू मिळाले आहेत. तसेच ठाणे शहरामध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जर मैदान उपलब्ध होत नसतील तर आयोजकांनी मुंबईत यावे, त्यांच्यासाठी उपलब्ध असतील ते मैदान अशा स्पर्धांसाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी ठाण्यामध्ये शुक्रवारी बोलताना केले. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम वरील मैदानावरती खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 46व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. त्यावेळी नाईक बोलत होते. शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या 16 वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्रीमा विरुद्ध वसंत विहार स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. श्री महाविद्यालयाने वसंत विहार स्कूलचा पराभव करत NT केळकर चषकावरती आपलं नाव कोरलं. सलग दुसऱ्या वर्षी श्री महाविद्यालयाने चषक जिंकण्याची किमया केली आहे. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 45 षटकांच्या या स्पर्धेत वसंत विहार संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वसंत विहार संघाला श्री महाविद्यालयाच्या गोलंदाजीने सुरुवातीला चांगलेच धक्के दिले. मात्र 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जयस्वा कोठारी यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 68 धावा केल्या. स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक यांचे विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे, सेंट्रल मैदान कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, स्टेडियमच्या व्यवस्थापक मिनल पालांडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनचे सेक्रेटरी MD मराठे, अध्यक्ष जयंत वेलदे, सदानंद केळकर इत्यादी उपस्थित होते. तर बाळाराम खोपकर यांनी या कार्यक्रमाचे या ठिकाणी
सूत्रसंचालन केले. क्रिकेटर, तुम्ही यंग क्रिकेटर इंटर स्कूल जेव्हा खेळता हा तुमचा बेस असतो. मुंबई क्रिकेटचं बेस काय आहे तर इंटर स्कूल क्रिकेट. इथे क्रिकेटर्स घडतात. इकडे तुमच्या आईवडिलांना कळतं की तुम्ही किती सिरियसली क्रिकेट खेळता. तुमच्या कोचीसना कळतं की तुम्ही किती सिरियसली क्रिकेट खेळता. आणि ह्या तुमच्या परफॉर्मन्सवरती एकदा तुम्ही शाळेतून कॉलेजमध्ये जाल तेव्हा आम्ही लास्ट इयर इंटर कॉलेज टुर्नामेंटवर सुरू केली. ह्या वर्षी ती फार मोठ्या स्केलवरती होणार आहे. या तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला मुंबई अंडर-14, मुंबई अंडर-16 ह्याच्यासाठी तुमचा परफॉर्मन्स काउंट केला जातो. आणि तुम्हाला ह्याचा क्रेडिट केळकर साहेबांनी त्यांच्या फॅमिलीला द्यायला पाहिजे, कारण त्यांनी 47 वर्ष हे प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे दिलेला आहे. इट्स अ व्हेरी बिग अचिव्हमेंट फॉर दॅम.